आजकाल तर म्हणजे जसं नवीन ट्रेंडच सुरू आहे. काय की आपली मुलगी सगळ्यात मोठ्या घरी गेली पाहिजे. जेवढं होईल तेवढं मोठ्यात मोठ्या, मोठ्या म्हणजे श्रीमंत घरात गेली पाहिजे. त्याच्यासाठी ते करोडो रुपये खर्च करतात. तिच्यावर, तिच्या लग्नावर, तिला हुंडा देण्यासाठी करोडो रुपये खर्च करतात. कशासाठी माहित आहे? की समाजाला कळालं पाहिजे माझी मुलगी खूप मोठ्या घरी गेली आहे. याच्यासाठी एवढं करतात ते. एवढे आणि त्याच्यानंतर एवढे पैसे करोडो रुपये खर्च करून तुम्हाला गॅरंटी असते का की ती मुलगी त्यांच्या घरी खुश असेल, खुश राहील का? तर एवढे पैसे खर्च केलेत म्हणून. पण तुम्ही तेवढे पैसे जर तिच्या फ्युचर साठी, म्हणजे तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी किंवा तिच्या अकाउंटला जरी ठेवले तरी ती आयुष्यभर सुखानं खाऊ शकेल. पण आपल्याला मुलीचं सुख एवढं महत्वाचं नाही वाटत आहे. काय महत्वाचं वाटतंय? समाजात प्रतिष्ठा. त्याच्यासाठी आई वडील मुलीचं आयुष्य रिस्क मध्ये टाकायला तयार आहेत. का? तर प्रतिष्ठेसाठी. आणि ज्यांच्या असं करून ज्यांच्या मुली आहेत, उदाहरणं बघत असाल न्यूज, त्यांच्या मुलींचं जे झालंय ना, त्यांचे आई वडील तेव्हा काय म्हणतात? आणि तेव्हा त्याला रडून आणि काही करून तरी ती येणार आहे का परत? पण मला नाही वाटत. तरी पण ह्याच ते उदाहरण समोर असताना पण बघून आई वडील सुधारतील? नाहीच सुधारणार ते. कारण समाजाची प्रतिष्ठा एवढी मोठी असते की बळी द्यायचेच आहेत ना आपल्याला, आपल्या मुलींची. त्याच्यासाठीच एवढं हौसेने सांभाळलेलं असतं जन्मल्यापासून. मेली तर मोठ्या घरी का होईना मेली, हो ना? बदला कुठेतरी मेंटॅलिटी, विचार करण्याची पद्धती जरा बदला आणि त्या मुलीच्या दृष्टीनं विचार करा. समाजाच्या दृष्टीनं नाही, मुलीच्या दृष्टीनं विचार करा. ठीक आहे, घरात आई आणि वडील दोघांचे विचार वेगवेगळे असतात. माणसांना प्रतिष्ठा पाहिजे असते, पण आई तर असते ना, कारण तिला माहिती आहे लग्न झाल्यावर काय असतं आणि कशा कंडिशन मधून आपल्याला जावं लागतं. पण तरी पण या बायका सुद्धा वेड्यासारखं नाही, माझी मुलगी मोठ्या घरीच गेली पाहिजे का तर शेजाऱ्यांची गेली